मुंबई के दहिसरपुर वार्ड क्रमांक 3 में समाज कल्याण हॉल में महेश थोराट की तरफ से वरिष्ठ नागरिकों को छाता और स्कूली बच्चों को नोटबुक वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों की संख्या में वरिष्ठ नागरिक और स्कूली बच्चे उपस्थित थे। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मुंबई कांग्रेस अध्यक्ष सांसद वर्षा गायकवाड़, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सहकारिता विभाग अध्यक्ष शुभांगी सेरेकर, महासचिव अनिल ठाकुर उपस्थित थे। साथ ही कार्यक्रम में पूर्व नगर सेविका शीतल मात्रे, प्रमोद लोकरे, चौथी प्रसाद गुप्ता, दीपाली कांबले की विशेष उपस्थिति रही। कार्यक्रम के दौरान यूबीटी शिवसेना के पदाधिकारियों ने कांग्रेस स्कार्फ पहनाकर कांग्रेस पक्ष में प्रवेश कराया गया। उपस्थित सभी गणमान्यों का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। वरिष्ठ नागरिकों को छाता और स्कूली बच्चों को नोटबुक पाकर महेश थोराट का विशेष आभार प्रकट किया। इस कार्यक्रम के आयोजन पर मुंबई कांग्रेस अध्यक्ष सांसद वर्षा गायकवाड़ ने महेश थोराट की जमकर तारीफ की। खरं तर मी महेश थोराट यांची या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आज जो शाळकरी मुलं आहेत त्यांना वह्यांचा वाटप आणि सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्यासाठी छत्री वाटप असे दोन कार्यक्रम ठेवले आणि त्याच्या माध्यमातून आज पक्षामध्ये प्रवेशही झाला। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातले काही जे आहे ते पदाधिकारी आले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आलेले आहेत। काल सुद्धा आमच्याकडे जे आहे ते समाजवादी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी काल मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे मी जे आलेले आहेत ते काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून मी त्यांचे सगळ्यांचे स्वागत करते आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्वांना एकत्र घेऊन जाणारी विचारधारा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की देशाचं संविधान असेल किंवा ज्या तऱ्हेने आमचे जननायक राहुल गांधीजी यांनी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो नाही यात्रेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र करण्याचा आणि प्रेमाने बांधण्याचा जो प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्याला सगळ्यांचा हा प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईमधल्या प्रश्नावर सातत्याने आम्ही आवाज उचलण्याचं काम करत आहोत। मला अपेक्षा आहे की आता तुम्ही ऐकलं असेल की एसआरएच्या एका बिल्डिंगच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोक सांगत होते की तिथे पाणी नाही, रस्ता नाही, सुविधा नाही, असेसमेंट टॅक्स दिलेला नाही आणि जबरदस्तीने त्यांना त्या ठिकाणी चाव्या पण दिल्या आणि पुन्हा घेऊन पण टाकल्या खासदार इलेक्शनच्या पूर्वी। त्यामुळे मला असं वाटतं की आज मुंबईकरांचे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर मुंबई काँग्रेस सातत्याने आवाज उचलण्याचं काम करतोय। आम्ही महायुती मस्त आणि मुंबईकर मात्र त्रस्त या अभियानाखाली सातत्याने मुंबईमधल्या भ्रष्टाचाराचे, मुंबई महानगरपालिकाच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही समोर आणतो। हॉस्पिटलच्या व्हिजिट घेऊन कशा आपल्या आरोग्याचं व्यवस्थापन याच्याबद्दल सातत्याने आम्ही बोलत आहोत। त्यामुळे मला अपेक्षा आहे की जनमानसांना माहिती आहे की आज मुंबईच्या प्रश्नाबद्दल बोलणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे। आज मुंबईच्या मोठ्या मोठ्या जमिनी ज्या आहेत त्या अदानीने देण्याचं काम चाललेलं आहे। मुफ्तमध्ये त्या जमिनी त्यांना देण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही मुंबईतल्या युवकाला किंवा मुंबईमधल्या एखाद्या नागरिकाला कुठल्याही तऱ्हेचं लोन माफ होत नाही, कुठल्याही जमीन जी आहे ते 10% ट्रीटमेंट मिळत नाही, परंतु एका मोठ्या व्यापाऱ्याला लोन पण माफ मिळतात, जमिनी पण मुफ्तमध्ये मिळतात आणि त्याच्याबरोबर TDR आणि FSI सुद्धा दिले जातात। पण सर्वसामान्य मुंबईकरांना मात्र त्रास सहन करावा लागतो। आज रस्त्याचं व्यवस्थापन नाहीये। आपण बोकले ब्रिज बघा किंवा इतरही ब्रिज बघा, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ब्रिजच्या किती वायबिलिटी चुकीची झालेली आणि इंजिनिअरिंग किती फेल आहे याची उदाहरण आहे। आपण बघितलं कोस्टल रोड मध्ये सुद्धा पॅचेस लावण्याचं काम झालेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे मुंबईकरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडलाय की मुंबईकरांनी जो घामाचा पैसा मुंबई महानगरपालिकेला कर्ज रूपाने दिला तो गेला कुठे। आज मुंबई महानगरपालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये फोन करा, पण ICU पण मिळेल का बघा। खूप साऱ्या मध्ये कॅप लॅब नाहीयेत, काही मध्ये तर सोनोग्राफी मशीन चालू नाही, MRI मशीन आहेत पण ते प्रायव्हेट माणसाला दिलेल्या आहेत। 6-6 महिन्याची वेटिंग लिस्ट आहे। पेशंटला काही ठिकाणी तर आम्हाला दिसलं की कपडे पण मिळत नाही 2-3 दिवस। जर अशी परिस्थिती असेल आणि 6-6, 7-7 महिने फक्त रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या ठिकाणी औषधाचे दर ठरत नसतील, म्हणून आरोग्याच्या ठिकाणी जे आहे ते लोकांना मेडिसिन मिळत नसेल तर आपण काय अपेक्षा करतो। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहकार विभाग यांच्या वतीने आज आपण हा छत्री वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। वॉर्ड क्रमांक 3 मधील सर्व रहिवाशांनी इथे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय वर्षाताई गायकवाड, खासदार व तसेच मुंबई अध्यक्षा या उपस्थित होत्या। तसेच आमच्या सहकार विभागाच्या अध्यक्षा माननीय शुभांगीताई सेरेकर या सुद्धा उपस्थित होत्या। त्याचबरोबर आमचे सरचिटणीस अनिल ठाकूर साहेब तसेच या वॉर्डातील उत्तर मुंबईमधील खूप पदाधिकारी इथे उपस्थित होते, वॉर्डमधील पदाधिकारी उपस्थित होते। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अति भव्य दिव्य असा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहितच असेल की आता येणाऱ्या महानगरपालिकेला धामधूम सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने सर्वच निवडणुकीचे बिगुल वाजलेला आहे। त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामकाज करण्याची तयारी करीत आहे। त्याच अनुषंगाने आज आपण दरवर्षीप्रमाणे छत्री वाटप तसेच मोफत वह्या वाटप कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे व असाच समाजसेवेचा वसा आम्ही व आमच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षी जसा साजरा करतो त्याचप्रमाणे
याही वर्षी साजरा केलेला आहोत। यापुढे लोकांच्या सेवेसाठी जसे आम्ही सदैव उभे असतो, रात्र असो दिवस आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहोत। जसा की मॅडम समोर एक प्रश्न जनकल्याण संस्थेचा जो प्रश्न उपस्थित केला होता कार्यकर्त्यांनी, तो प्रश्न इथे खूप मोठा प्रश्न आहे। लोकांना 4 वर्षापासून भाडं मिळालेलं नाहीये, तसेच लोकांना घरं सुद्धा मिळालेलं आहेत। जे पात्र आहेत त्यांना घरं नाहीत, पण अपात्र लोकांना तिथे घरं दिलेली लोकांच्या वॉर्ड नंबर 3 मध्ये जसं पाण्याचा प्रश्न आहे, तसेच फॉरेस्टचा प्रश्न केतकीपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आमच्याकडे जनकल्याणमध्ये शांतीनगर हा एक विभाग आहे, त्या ठिकाणी रहिवाशांचा जो विसारीचा मोठा प्रश्न आहे, त्यानुसार आम्ही तो प्रश्न घेऊन सहकार करणारे आम्ही दाद मागत आहोत। आपण शिवसेनेमध्ये काँग्रेस प्रवेश केले म्हणलं तर आमच्या मनाने केले आम्ही काय जनकल्याण सोसायटीमध्ये शांतीनगरमध्ये आम्ही राहतो। जनकल्याण सोसायटीमध्ये काही असे काम करतात ते कमिटीमध्ये आम्ही होतो। जनकल्याण सोसायटीमध्ये 10 वर्षामध्ये कमिटीवाले काय काम करत नाही, त्यांना बोललं तर कमिटीवाले ते आपल्याला दुर्लक्ष करतात आणि चेअरमॅन सेक्रेटरी त्यांनी काय काम केले ना ते बिल्डरला पकडून करतात। आम्ही काय बोललं तर आमच्या लोकांना ऐकत नाही। तिकडे पाणीची समस्या आहे, तिथे काही लोकांना सोसायटी रजिस्टर करून दिलेला नाही आणि काय विचारायला गेला तर लोकांना बोलतात आणि शेअर सर्टिफिकेट देतात, त्याचे पैसे घेतात आणि कमिटी काही रजिस्टर झालेले नाही। सगळं फोकस कमिटी आहे, मनमानी करतात आणि लोक काय करतात, कुणाने चावी द्यायचा तो रूमवाल्याला नेता आणि त्यांना रूमवाल्याला घेऊन या आणि त्याच्याकडून 2-2 लाख रुपये घ्यायचा, असं काम करतात। आणि एसआरए मध्ये आम्ही कंप्लेंट केलेले, तक्रार केलेले, तरी तक्रार कोणी ऐकत नाही। त्यामुळे तुम्ही एसआरएला मी बोलतोय तक्रारी दिलेले तक्रार लक्ष द्यावे आणि चेअरमॅन सेक्रेटरीला बरखास्त करून जनकल्याणवर लक्ष द्यावे एवढा मी विनंती करतो।